बोल देऊ. साक्षी, नताशा आणि अभयची जी माहिती काढली आहे ती कुणाच्या बरोबर पाठवू नकोस. मी स्वतः तुझ्याकडनं येऊन घेऊन जाईन. माझ्यासाठी ती माहिती खूप महत्वाची आहे. मला कोणतीही रिस्क घ्यायची नाही. दिव्या, वी लीव नाउ. लेट होत आहे. ओके, बाय बाय. पेपर त्यात नताशा आणि अभयच्या लग्नाचे फोटोग्राफ्स आहेत, त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट आहे, अभयने केलेल्या फ्रॉडचे पेपर कटिंग्स आहेत आणि इंदोर पोलिसांनी फाईल केलेली चार्जशीट. त्या माणसाची ती इन्फॉर्मेशन काढली आहे ना, तो माणूस एक नंबरचा फ्रॉड आहे आणि त्याला सुद्धा इंदोर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून गेलाय तो. त्यामुळे प्लीज प्लीज सावध राहते. साक्षी, तू अजिबात काळजी करू नका. हा अमोल पण ना किती उशीर केला याने. कुठे अडकला तर नसेल ना? काय झालं असेल कोणास ठाऊक. उगाच मनात नको नको ते विचार येतात. हा माणूस त्याचा नवरा आहे? वा, म्हणजे आधी सांगायचं माझ्या घरात कुठलाही पुरुष राहत नाही, मग त्याला आपला मावस भाऊ म्हणायचं, मग अचानक तो तिचा नवरा होतो. आम्ही आधीपासून सांगत होतो ही नताशा खूप धूर्त बाई आहे. तरी सुद्धा आमच्या रणवीर राजाने तिच्यावर विश्वास ठेवला. आम्ही आत्ताच्या आत्ता जातो आणि रणवीर राजांच्या तोंडावर फोटोग्राफ्स मारतो. तेव्हा तरी त्यांना स्वतःची चूक कळेल. नाही विक्रम, प्लीज प्लीज असं काही करू नको. भैयासाहेब आणि सायमनशी मी बोलेन. आत्ताच कळलेल्या बातमीनुसार शहरात नवीन सुरू झालेल्या फोक पबवर पोलिसांनी छापा घातला. सर एक बाईट सर. सर प्लीज सर. सर एक बाईट सर. सर एक बाईट प्लीज सर. सर पोलिसांनी आज घातलेल्या एका पबवर छाप्यामध्ये काही श्रीमंत घरातील मुलं मुली ड्रग्स घेताना आढळून आले. या सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे पुढील तपासणीसाठी. त्यांची नावे आहेत. भैयासाहेब, मला माहिती आहे माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास नाही बसणार, पण एकदा मी काय म्हणते ते ऐकून घ्या. आणि तरीही तुम्हाला नाही पटलं ना तर तुम्ही म्हणाल ते मी ऐकायला तयार आहे. बैस. सायमा, हे फोटोग्राफ्स त्या मुलाचे जो नताशाच्या घरी राहतो आणि ज्याला मी भेटले. सर प्लीज सर, डोंट डू दिस. आमच्या आई बाबांना कळलं तर खरंच खूप प्रॉब्लेम होईल सर. हो ना, मग नशा करण्याच्या आधी विचार करायचा त्याचा. पण सर शट अप. त्या माणसाने इंदोरमध्ये 5 कोटीचा फ्रॉड केलाय. पोलीस आजही त्याला शोधतायत. पोलिसांना चकवा देऊन तो नताशाच्या घरात राहतोय. काय करावं काहीच सुचत नाहीये. हे आपण साक्षीला सांगूया. हो येस अमोल. अरे साक्षी सुद्धा इन्स्पेक्टरच आहे ना. हो, पण म्हणजे अगं कसं कळवणार आपण तिला, कारण आपले मोबाईल ॲक्सेसरीज सुद्धा त्यांच्याकडे आहेत. भैयासाहेब, यातला शब्द खरा आहे. खरं तर आधी माझाही विश्वास बसत नव्हता, पण आम्ही ज्या माणसाला त्याच्या मागावर पाठवलं होतं त्यांनी काढलेली माहिती साक्षीने काढलेल्या माहितीशी अगदी तंतोतंत जुळते. भैयासाहेब, नताशाचं खरंच लग्न झालंय. आम्ही तुला शेवटचं सांगतो, नताशाचा विषय या घरात यापुढे बंद. जोपर्यंत आम्हाला खरी हकीकत कळत नाही तोपर्यंत हा विषय बंद होणार नाही. रणवीर, आमच्या संपत्तीत आणि कोणी हिस्सेदार होऊ नये म्हणून याची धडपड चालू आहे. रणवीर, असं अजिबात नाहीये भैयासाहेब. आणि तुम्हाला तसं वाटत असेल ना तर आम्ही दोघंही हे घर सोडून निघून जाऊ. माझ्यासाठी हे घरच माझी संपत्ती आहे आणि ते तुटू नये म्हणूनच मी एवढी धडपड करते. तुमच्या संपत्तीवर हक्क हवा असताना तो आम्ही तो कधीच मिळवला असता. आम्हाला इथे फक्त आमच्या हक्काची माणसं हवी. आम्ही काय करायला हवं असं वाटतंय तुला देवयानी? भैयासाहेब, तुम्ही फक्त मी सांगते तेवढंच करा.